Hello friends, myself Bhupendra Patil. I am from Eklavya Vidyalaya Nandurbar, and today we are going to learn Unit 2 from Standard 10, subject English. The name of the poem is You Start Dying Slowly. Let us discuss the title of the poem first. You start dying slowly. Dying slowly. To die means मरना. पण इथे आपण मरणे याचा अर्थ नाही घेतो सर. The dying slowly means you are losing interest in life. You can't hope for the better future, happy future. Means you are losing hope in our life. That is the meaning of dying slowly. And you start dying slowly means you start to lose your interest in the future. You start to lose your interest in the life. Means you are not enjoying the life. You can't expect happy life in future. This is the meaning of this line. And we have to see in this poem how and when we start dying slowly. की केव्हा आणि कसे आपण आपल्या जीवनातला आनंद गमावतो, जीवनातली चांगलं होण्याची अपेक्षा गमावतो, केव्हा सुरू होते हे सर्व आपल्याला या कवितेतून शिकायला मिळणार. एक सुंदर मेसेज देणारी कविता आहे, एक सुंदर सल्ला आपल्याला या कवितेतून पाब्लो नेरुदा या कवींनी आपल्याला दिला. पाब्लो नेरुदा was a Chilean senator, Chilean diplomat. He was the philosophist, he was the thinker, and who has guided the society, who has guided the Chilean society. He has got Nobel Prize also. त्यांना Nobel Prize सुद्धा मिळालेला आहे. And this beautiful poem is for us now. First of all, let us discuss warming up activities. First activity, chit chat. Assuming A, B, C, D as speakers, ask the assigned questions in your group and discuss. There are 4 students and they will discuss these things in the group. If you do not study well, for example, A says, A असा म्हणतो, if you do not study well, what will happen? की जर आपण अभ्यास चांगला केला नाही तर काय घडेल? There are many possibilities. First possibility, you may not get good marks in the exam. परीक्षेत चांगले मार्क्स मिळणार नाही. You may fail. तुम्ही नापास पण होऊ शकता. Or you may lose confidence. तुमचा आत्मविश्वास पण कमी होऊ शकतो. अशा अनेक शक्यता आहेत आणि ह्या A, B, C, D जे तुम्हाला प्रश्न विचारले त्यांची उत्तरं तुम्हाला तिथे लिहायची. फॉर एक्झाम्पल बी बघा, इफ यू वेक अप लेट ऑन अ वर्किंग डे. वर्किंग डेला कामाच्या दिवशी किंवा शाळेच्या दिवशी आपण असं म्हणतो, तुम्ही लेट उठला, 1 तास 1.5 तास लेट उठला, व्हॉट विल हॅपन? काय घडेल? फर्स्ट ऑफ ऑल यू विल बी लेट टू युअर वर्क. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही लेट पोहोचाल. यू कॅन प्रिपेअर युअर सेल्फ. तुम्ही स्वतःची तयारी पण नीट करू शकणार नाही, असं पण होऊ शकेल. ऑर युअर टीचर ऑर युअर बॉस मे स्कोल्ड यू. तुमचे शिक्षक असतील किंवा तुमचे बॉस असतील तुम्हाला रागावतील सुद्धा फॉर कमिंग लेट, उशिरा येण्यासाठी. अशा पद्धतीने तुम्हाला सी डी ही जे प्रश्न आहेत यांच्यावर काय रिॲक्शन असेल ती आपल्या वहीमध्ये नोंदवायची आहे. सेकंड ऍक्टिव्हिटी बघा, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. की अशा गोष्टी की मी माझ्या जीवनात करू शकतो. अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो, पण तिथे मुद्दे दिले आहेत. कुणासाठी करू शकतो? फॉर माय नेशन. माझ्या राष्ट्रासाठी मी काय करू शकतो? फॉर माय फॅमिली. माझ्या फॅमिलीसाठी काय करू शकतो? फॉर माय फ्रेंड्स. माझ्या मित्रांसाठी मी काय करू शकतो? फॉर ओल्ड पीपल. म्हाताऱ्या लोकांसाठी मी काय करू शकतो? फॉर द नीडी. गरजू लोकांसाठी मी काय करू शकतो? अँड फॉर माय सेल्फ. मी स्वतःसाठी काय करू शकतो? ते काय करू शकतात या चार्ट मध्ये तुम्हाला लिहायचं. पुस्तकातला चार्ट बघा आणि तो आपल्या वहीत काढायचा आणि त्याप्रमाणे लिहायचं. फॉर एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, फॉर माय नेशन, कीप माय लोकॅलिटी क्लीन. देशासाठी मी सोपं काम करेन. आय कॅन कीप माय लोकॅलिटी क्लीन. लोकॅलिटी म्हणजे परिसर, आजूबाजूचा परिसर मी स्वच्छ ठेवू शकतो. फॉर माय फॅमिली, आय कॅन अर्न अ बेटर फ्युचर. माझ्या कुटुंबासाठी मी एक चांगलं भविष्य कमावू शकतो. आय कॅन अर्न लिव्हिंग और आय कॅन केअर फॉर द फॅमिली. मी फॅमिलीची काळजी करू शकतो. आय कॅन लव्ह माय फॅमिली मेंबर्स. माझ्या फॅमिली मेंबर्स मी प्रेम
फॉर माय फ्रेंड्स एक उदाहरण दिले पाहिजे. अजून आय कॅन हेल्प देम, मी त्यांना मदत करू शकतो. फॉर द ओल्ड पीपल म्हाताऱ्या लोकांसाठी काय करू शकतो, वी कॅन हेल्प देम. वी कॅन गिव्ह देम द कंपनी, त्यांना सहवास कंपनी देऊ शकतो, सहवास देऊ शकतो, त्यांच्याबरोबर राहू शकतो थोडा काळ, त्यांना जे आवश्यक असेल ते देऊ शकतो. फॉर द नीडी गरजवंताला काय करू शकतो, वी कॅन शेअर समथिंग. फॉर एक्झाम्पल इफ समबडी नीड्स बुक्स, यू कॅन हेल्प देम बाय गिव्हिंग बुक्स. पुस्तकं देऊन त्यांची मदत करता येईल. अँड फॉर माय सेल्फ स्वतःसाठी काय करता येईल, फॉर एक्झाम्पल प्रे, तर मी प्रार्थना करू शकतो. फॉर माय सेल्फ आय कॅन एक्सरसाइज रेग्युलरली, रोज व्यायाम करू शकतो. फॉर माय सेल्फ आय कॅन स्टडी एव्हरी डे, रोज अभ्यास करू शकतो. आय कॅन रीड, मी वाचन करू शकतो. अशा गोष्टी तुम्हाला त्या चार्ट मध्ये लिहायच्या आहेत आणि तो चार्ट पूर्ण करायचा. थर्ड ऍक्टिव्हिटी बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅराग्राफ. एक वेब दिले तुम्हाला, वेब डायग्राम दिले पुस्तकात बघू शकता. माय विश दिलेले आहे, व्हॉट डू यू विश. माय विश असं लिहायचं आहे आणि व्हॉट डू यू विश. फॉर एक्झाम्पल दिले ट्रॅव्हल इन स्पेस, इथे म्हटलंय असं ट्रॅव्हल इन स्पेस, आकाशात भ्रमण करायचं आहे, अवकाशात तुम्हाला जायचं आहे प्रवासाला. अजून काय करू शकतात, व्हिजिट अदर नेशन्स, दुसऱ्या राष्ट्रांना मला भेट द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय काय वाटतंय ते इथे लिहायचं. 4 गोष्टी म्हणजे 5-6 गोष्टी लिहायच्या आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा आहे. नाउ लेट अस टर्न टू द पोएम. नेम ऑफ द पोएम or the title of the poem, once again I repeat, you start dying slowly. हळूहळू तुम्ही आपला जीवनातला आनंद गमावत आहात किंवा जीवन गमावत आहात असा त्याचा अर्थ आहे. जीवनातली जी चांगल्याची अपेक्षा आहे, चांगलं घडण्याची जी अपेक्षा आहे ती तुम्ही हळूहळू गमावता आहे असा या कवितेच्या टायटलचा नावाचा अर्थ आहे. यू स्टार्ट डाइंग स्लोली. आणि अजून बघा, तुम्ही जर बघितलं तिथे डॉट्स आहेत बघा, यू स्टार्ट डाइंग स्लोली. याचा अर्थ काय, व्हेन, हाऊ. द पोएट वॉन्ट्स टू से समथिंग. कवीला पुढे काहीतरी म्हणायचं आहे की तुम्ही कसं या जीवनातला आनंद गमावता, हे कवीला इथे सुचवायचं आहे. आणि मी आधीच सांगितलंय that this poem is a nice advice. advice म्हणजे सल्ला. for us to live a better life, की आनंदी जीवन आहे त्यापेक्षा अधिक आनंदी जीवन कसं जगता येईल, म्हणजे जीवनात जर आनंद पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे. मीन्स वी कॅन से दॅट देयर आर सम डूज अँड डोंट्स. काही डूज आहेत आणि काही डोंट्स आहेत. डूज म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जीवनामध्ये टू लिव्ह अ हॅपी लाईफ, आनंदी जीवन जगण्यासाठी. अँड वी हॅव टू अवॉइड सम थिंग्स. काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. त्या कवीने इथे खूप सुंदर प्रकारे मांडलेल्या आहेत. तुम्ही कवितेचं नीट ऑब्झर्वेशन जर केलं, मी एकदा कविता वाचून दाखवतो तुमच्यासाठी, जस्ट लिसन. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साउंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is said for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. खूप सुंदर प्रकार. तुम्ही कवितेचं जर निरीक्षण केलं तर अशी अनेक वाक्य आहेत की जी इफने सुरू होतात. इफ
स्टँड्स फॉर कंडिशन. इफ म्हणजे काय, तर अट. जर आणि तर, जर असं झालं, जर तसं झालं, मीन्स देर आर सर्टन कंडिशन्स इन लाईफ. की जीवनामध्ये काही कंडिशन्स आहेत, काही अटी आहेत आणि त्या अटींना अधीन राहून तुम्हाला ते जीवन जगता आलं पाहिजे. किंवा काही अटी आहेत, काही ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे. प्रत्येक स्टांजामध्ये काही ओळी आहेत की ज्या इफने सुरू होतात आणि सर्वात महत्वाची ओ पुन्हा पुन्हा रिपीट होते ती यू स्टार्ट डाईंग स्लोली. प्रत्येक स्टांजाच्या शेवटी ही ओळ यू स्टार्ट डाईंग स्लोली. मीन्स द पोएट वॉन्ट्स टू एम्फसाइज दिस आयडिया. कवीला ह्या गोष्टीवर भर द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या जीवनापासून दूर जाताय, तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद, भविष्यात चांगलं होईल ही अपेक्षा गमावताय. केव्हा, ते नीट ऐकायचं आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, पुस्तकात बघा पहिली ओळ मी वाचले, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास करत नसाल, म्हणजेच काय, इफ यू ऑलवेज हाईड युअरसेल्फ इन अ कंपार्टमेंट, एका कंपार्टमेंट मध्ये तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतलं असेल. इफ यू डू नॉट गो आउटसाइड, इफ यू डू नॉट एन्जॉय द आउटर वर्ल्ड, की बाहेरचं जग जर तुम्ही अनुभवत नसाल, तुम्हाला जर प्रवासाचा कंटाळा येत असेल. इफ यू डू नॉट रीड, दीज आर द थिंग्स वी नीड इन अवर लाईफ. ह्या गोष्टी आपल्या जीवनाच्या मूलभूत गरजा जरी नसल्या, आपण म्हणतो की आपल्या मूलभूत गरजा, फंडामेंटल अन्न वस्त्र निवारा आपण मूलभूत गरजा म्हणतो, पण यांच्या बरोबरच काही गरजा माणसाच्या आहेत की ज्या माणसाने जोपासल्या पाहिजेत, बाळगल्या पाहिजेत, असल्या पाहिजेत. त्याच्यातल्या काही गोष्टी कवी असं म्हणतो, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर प्रवास करत नसाल, म्हणजेच काय, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचन करत नसाल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जर तुम्ही या जीवनातलं संगीत ऐकत नसाल, या जीवनामध्ये संगीत आहे, या जीवनामध्ये आनंद भरलेला आहे आणि त्या आनंदाबरोबरच संगीत आहे, त्या संगीत तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, कवी खूप महत्वपूर्ण गोष्ट सांगतोय, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ. अप्रिशिएट म्हणजे प्रेज, प्रशंसा करणे, माणसाला स्वतःची प्रशंसा करता आली पाहिजे. आणि जर तुम्हाला ते जमत नसेल, स्वतःची पाठ ठोकून घेता आली पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला जमत नसतील, 4 गोष्टी इथे दिलेल्या आहेत, जर ह्या तुम्हाला जमत नसतील, ह्या तुम्हाला येत नसतील, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही आपल्या जीवनातला आनंद गमावताय, जीवनातली मौज, जीवन चांगलं कसं होईल याच्यातला आशावाद तुम्ही गमावताय. म्हणजेच काय, कवीला असं म्हणायचं आहे की वरती ज्या गोष्टी सांगितल्या आहेत 4, त्या तुम्हाला जमल्या पाहिजेत, तुम्ही केल्या पाहिजेत. मीन्स फॉर बेटर फ्युचर, फॉर हॅपी फ्युचर, यू शुड डू दीज थिंग्स. तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत. मग कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? यू शुड ट्रॅव्हल, तुम्ही प्रवास केला पाहिजे. यू शुड विजिट डिफरंट प्लेसेस, वेगवेगळ्या ठिकाणांना तुम्ही भेट दिली पाहिजे. परदेशात नाही जाता आला तरी भारतातल्या भारतात फिरता आलं पाहिजे. भारतातल्या पूर्ण भारत नाही फिरता आला तर राज्यातल्या राज्यात फिरता आलं पाहिजे. राज्यात नाही जमत तर आपल्या जिल्ह्यातील ठिकाणांना तरी भेट देता आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला हा इंटरेस्ट पाहिजे, हा छंद तुम्हाला जोपासता आला पाहिजे फिरण्याचा. इफ यू डू नॉट रीड असं म्हटलंय, म्हणजेच काय, यू शुड रीड, तुम्हाला वाचन जमलं पाहिजे, तुम्ही वाचन केलं पाहिजे. बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स असं म्हटलं जातं. पुस्तकं आपले सर्वात चांगले मित्र आहेत असं म्हटलं जातं. बुक्स कॅन गिव्ह अस द एक्सपिरियन्स ऑफ मेनी थिंग्स. पुस्तकं आपल्याला अशा अनेक गोष्टींचा अनुभव देतात ज्यांचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष घेता येत नाही. त्यांचा अनुभव आपल्याला पुस्तकातून मिळतो आणि म्हणून आपण पुस्तकांची मैत्री केली पाहिजे, दोस्ती केली पाहिजे. वी शुड रीड, आपण वाचलं पाहिजे. वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आपण वाचली पाहिजे, वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आपण वाचली पाहिजे. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जर ऐकता येत नसेल म्हणजेच काय, यू शुड लिसन, तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? द साऊंड्स ऑफ लाईफ, जीवनाचं संगीत ऐकतात. म्हणजे काय, आपल्याला गाणं ऐकू येतं बाहेर कुठेतरी लागलेलं नाही, जीवनात गाणं शोधता आलं पाहिजे. म्हणजे काय, यू शुड एन्जॉय द जॉय दॅट इज इन लाईफ, की जो कुठे आहे, जो आनंद जीवनामध्ये आहे तो शोधता आला पाहिजे. आणि तो शोधता आला म्हणजेच आपल्याला जीवनाचं संगीत कळलं, त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. जीवनात जागोजागी आनंद पेरलेला आहे, तो आपल्याला शोधता आला पाहिजे, तो आपल्याला घेता आला पाहिजे. यू शुड एन्जॉय द साऊंड्स ऑफ लाईफ. वेगवेगळे आवाज आहेत, वेगवेगळे ध्वनी आहेत त्या जीवनामध्ये, ते आपल्याला समजले पाहिजे, ते जाणता आले पाहिजेत. अँड इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, म्हणजेच
यू शुड ॲप्रिसिएट युअर सेल्फ. ही गोष्ट तर खूप महत्वाची आहे की आपल्याला स्वतःची पाठ ठोकून घेता आली पाहिजे, आपल्याला स्वतःची प्रशंसा करता आली पाहिजे. काय यू शुड नो द प्लस पॉइंट्स इन युअर सेल्फ. आपल्या स्वतःमध्ये असलेले प्लस पॉइंट्स आपल्याला जाणता आले पाहिजेत की मला हे चांगलं करता येतं. मी जर म्हटलं मला एखादं गाणं खूप सुंदर म्हणता येतं, एखाद्या स्त्रीला म्हणता आलं पाहिजे की मी हा पदार्थ सर्वोत्तम करते, एखाद्याला म्हणता आलं पाहिजे की मी कविता चांगली करू शकतो. म्हणजे हे जे आपल्यातले गुण आहेत ते आपल्याला स्वतःला कळले पाहिजे. स्वतःची प्रशंसा आपल्याला करता आली पाहिजे की मी बेस्ट आहे, मी खूप चांगलं करू शकतो असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. आणि जर हे करता येत नसेल तर तुम्ही या जीवनातला आनंद गमावताय. हॅपी फ्युचर पासून तुम्ही जर लांब चाललेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल, आपल्या आनंदी जीवनापासून लांब जायचं नसेल तर ह्या गोष्टी तुम्ही कराव्यात असं कवी राहतो. Now look at the second slide. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. One more thing in the second slide. When you kill your self-esteem, जर तुम्ही आपला self-esteem मारून टाकत असाल, म्हणजे मारण. What is self-esteem? Self-esteem is self-respect. It is the feeling of being happy with your own character, with your own self. स्वतःशीच आपल्याकडे जे आहे, आपलं चारित्र्य जसं आहे त्या चारित्र्यावर खुश राहता आलं पाहिजे की मी असा आहे, जसा आहे तसा आहे, हा मी आहे, हा स्व आहे माझा, हा सेल्फ रिस्पेक्ट आहे, हा माझा आत्माभिमान आहे, आत्मसन्मान आहे, हा स्वाभिमान आहे, तो जपता आला पाहिजे की मी आहे, मी असा आहे. एखादी गोष्ट भले मला येत नसेल पण मला जे येतं ना ते खूप आहे, हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि जर तुम्ही हा सेल्फ एस्टीम, स्वतःचा आत्माभिमान, स्वतःचा आत्मसन्मान गहाण ठेवत असाल, मारत असाल, मारून टाकत असाल किंवा स्वतःला महत्व देत नसाल, म्हणजेच काय, इफ यू थिंक युअर सेल्फ इन्फेरियर, जर तुम्ही स्वतःला इन्फेरियर समजत असाल, कमजोर समजत असाल, स्वतःतले गुण ओळखता येत नसेल, अजून वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू. बघा, दोन अपोजिट गोष्टी आहेत. सेल्फ एस्टीम म्हणजे स्वाभिमान, आत्मसन्मान, आणि दुसरी गोष्ट आहे की दुसऱ्यांना मदत करू देत नसाल, म्हणजे काय, हा गर्विष्ठपणा. दिस इज प्राऊड की हा काय, हा गर्विष्ठपणा आहे की नाही मला नाही पाहिजे त्याची मदत. असं जर तुम्ही करत असाल, मीन्स यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना मदत करू देत नसाल, एखादा येतो आपण अडचणीत असेल मदत देतो पण आपण काय करतो, आपल्या स्वतःच्या गर्विष्ठपणामुळे आपण ती मदत नाकारतो आणि उलट संकटात सापडतो. म्हणजेच काय, इफ यू आर इन सम ट्रबल, की जर तुम्ही संकटात असाल, इफ यू आर इन सम डिफिकल्टी, काही अडचणीत जेव्हा असाल, ऍक्सेप्ट द हेल्प फ्रॉम अदर्स, की दुसऱ्यांकडून मदत स्वीकारा. त्याच्यात कोणताही कमीपणा नाही. दुसऱ्यांकडून जर संकटाच्या वेळेस गरज असल्यास मदत स्वीकारलीच पाहिजे. आपल्याकडून जर एखादं काम एकट्याने होत नसेल तर एखाद्याची मदत घेता आली पाहिजे. म्हणून कवी असं म्हणतो की ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. व्हॉट इज सेल्फ एस्टीम? पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ एस्टीम, रिस्पेक्ट युअर सेल्फ, स्वतःचा आदर करता आला पाहिजे. आणि फॉर द टाइम बिंग, वेळेवर यू शुड ऍक्सेप्ट द हेल्प फ्रॉम अदर्स, की दुसऱ्याकडून मदत सुद्धा वेळेवर स्वीकारता आली पाहिजे. अँड इफ यू कॅनॉट डू दोज थिंग्स, त्या गोष्टी जर तुम्हाला जमत नसतील, यू स्टार्ट डाइंग स्लोली. तुम्ही पण या आनंदी जीवनापासून, या आनंदी भविष्यापासून हळूहळू लांब जात आहेत, हळूहळू मरणाकडे जात आहेत, असं कमी करायचं. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. खूप सुंदर स्थान आहे. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, स्लेव्ह म्हणजे गुलाम, स्लेव्ह मीन्स गुलाम, की जर तुम्ही आपल्या सवयींचे गुलाम होत असाल, मोस्ट ऑफ अस आर द स्लेव्ह ऑफ द हॅबिट्स. आपल्यापैकी बरेच जण सवयींचे गुलाम असतात. सवयी कशा असतात? काहींना खोटं बोलायची सवय असते, एकदम सराईतपणे खोटं बोलतात. म्हणजे त्यांना पण कळत असतं कधी कधी आपण खोटं बोलतो, ते काय नाही, ते स्वतःला पण सावरू शकत नाही अशा पद्धतीने. आपल्या काही सवयी अशा असतात, वी लेट द थिंग्स गो, आपण घडू देतो काही गोष्टी, चला आज नाही, उद्या नाही, परवा नाही, असं करत राहतो.
ही एक सवय आहे. काही लेट उठायची सवय असते, रात्री झोपताना खूप ठरवतात नाही उद्यापासून मी सकाळी लवकर उठेल म्हणजे उठेल, सकाळी 6 वाजताच उठेल आणि बरोबर तिसऱ्या दिवशी 9 वाजता उठेल. म्हणजे काय की आपण सवयींचे गुलाम होतो. वी कांट चेंज अवर हॅबिट्स इझिली. आपण आपल्या सवयी सहज बदलू शकत नाही आणि जो माणूस सवयी बदलू शकत नाही, त्याच्या हॅबिट्स सोडू शकत नाही, ही इज कॉल्ड द स्लेव्ह ऑफ हिज हॅबिट्स. तो सवयींचा गुलाम आहे असं त्याला म्हटलं जातं. आणि जर कवी काय म्हणतोय, इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, आणि जर तुम्ही सवयींचे गुलाम होत असाल, हे हळूहळू घडतं, याचा ना घडत नाही. माणूस हळूहळू सवयींचा गुलाम होत जातो. एक दिवस जरा लवकर उठलं पहाटे तर सर्व दिवस आळस येतो, म्हणजे तुम्ही सवयीचे गुलाम आहात. यू कांट चेंज युअर रुटीन. तुम्ही तुमचा रुटीन बदलू शकत नाही, सवय पडली आहे तसंच राहतं. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. दररोज त्याच मार्गावरून चालत असाल, एका मार्गाने जात असाल. आता पाथचा अर्थ काय? पाथ म्हणजे रस्ता. पाथ म्हणजे रस्ता. दररोज एकाच रस्त्यावरून जाणं का? स्टेशन रोडवरूनच जाणं का? नाही, तसं म्हणजे जीवनात ज्या गोष्टी रोज जशा घडतात तशाच करत राहणं, सवयीप्रमाणे करत राहणं. नाही असं नाही, असंच जमतं मला, जरासं वेगळ्या मार्गानं बघणं, जशा थोड्याशा वेगळ्या मार्गाला न जाणं, थोडासा वेगळा विचार न करणं. थिंक शुड बी डन इन डिफरंट वेज. काही गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता आल्या पाहिजे. मी रोज मोटरसायकल जर शाळेत येतो तर कधी कधी मला पायी यायची पण सवय पाहिजे. कधी कधी गरज पडल्यास पायी येता आलं पाहिजे. म्हणजे दररोज मला 30 गोष्टीची सवय आहे, नको का? म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करता आली पाहिजे. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन. आणि जर तुम्ही रोजचा रुटीन म्हणजे दिनक्रम बदलत नसाल. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी सवय असते की रोज सकाळी उठलं, आपला 7 वाजेपासून तर झोपी जाईपर्यंत दिनक्रम ठरलेला असतो. काय काय होईल या काळामध्ये अगदी फिक्स असतं. तुम्ही 3 इडियट्स बघितला, त्याच्यामधला तर वीरू सहस्रबुद्धे बघितला, त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. म्हणजे ते मधल्या 15 मिनिटाच्या काळात शेविंग करणार, म्हणजे इट इज डिसाइडेड फिक्स्ड आहे. मीन्स ही इज नॉट एबल टू चेंज हिज रुटीन. तो आपला रुटीन चेंज करत नाही. आणि तुम्ही जर असे असाल की जर आपला दिनक्रम ठरलेला आहे असं आणि असंच घडलं पाहिजे, आणि जर तसं घडलं नाही तर तुम्ही अस्वस्थ होत असाल, यू फील रेस्टलेस, यू बिकम रेस्टलेस. इफ सम चेंजेस आर देयर, सम चेंजेस कम इन युअर रुटीन, काही चेंजेस जर घडले तुमच्या रुटीन मध्ये, जर तुम्ही अस्वस्थ होत असाल, गेट डिस्टर्ब, जर तुम्ही डिस्टर्ब होत असाल, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, इफ यू डू नॉट विअर म्हणजे परिधान करणं, वेगवेगळे रंग जर तुम्ही परिधान करत नसाल, कपड्यांचा घालण्याचा आनंद वेगळाच असतो. नवीन नवीन कपडे आपल्याला आवडतात, पण काही जणांना असं असतं की तेच कलर सूट होतात, तेच कलर्स आवडतात, अगदी सोबरच वेगवेगळा रंग नाही, मला नाही आवडत असं. रंग कपड्यांचा आहे, पण इथे रंग जीवनाचा आहे. कदाचित जीवनात वेगवेगळे रंग आहेत आणि ते आपल्याला परिधान करता आले पाहिजे, त्यांचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे त्यात वी शुड एन्जॉय द कलर्स ऑफ लाईफ, डिफरंट कलर्स इन दिस लाईफ. या जीवनातले वेगवेगळे रंग आपल्याला अनुभवता आले पाहिजे, परिधान करता आले पाहिजे. वेगवेगळे छटा आहेत ते आपल्याला आवडल्या पाहिजे. जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे, सर्व आहे, ते सर्व आपल्याला अनुभवता आलं पाहिजे, सर्व आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. खूप महत्वाच्या ओळी यांना पावलो नेरुदा यांनी सांगितलंय. आणि जर तुम्ही इफ यू डू नॉट स्पीक टू दोज, की जर तुम्ही बोलत नसाल, कुणाशी बोलत नसाल, दोज यू डोंट नो, की तुम्ही ज्यांना ओळखत नाही त्यांच्याशी तुम्ही बोलत नसाल. मीन्स इफ यू डू नॉट टॉक टू द अनफॅमिलियर पीपल, अपरिचित व्यक्तींशी, अननोन पीपलशी तुम्ही बोलत नसाल, तर काय घडलंय, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही हळूहळू आनंदी भविष्यापासून लांब चाललेला आहात सगळ्याचा. म्हणजेच काय, आपण बसने प्रवास करत असतो, कधी कधी असं घडतं आपल्या सीटवर कोणीतरी एक माणूस येऊन बसतो, वी आर बोथ अनफॅमिलियर, आपण दोन्ही अपरिचित असतो, बट द पर्सन स्टार्ट्स टॉकिंग इमिजिएट. तो माणूस तात्काळ आपल्याशी गप्पा मारता सुरू करतो.
हा एक प्रकार आहे. आणि काही असे असतात आपल्या जवळ बसलेला असतो, म्हणजे आपण पण त्याच्यात असू शकतो की कितीही प्रवास लांबचा असला तरी एक चकार शब्द एकमेकांशी बोलत नाही. म्हणजे काय, तो अन्न गेलेला आहे, त्याची कशाला बोलावं. म्हणजे हा कदाचित आपला गर्विष्ठपणा असू शकतो की आपण दुसऱ्याशी अपरिचित व्यक्तीशी न बोलणं, हा आपला कदाचित गर्विष्ठपणा असू शकतो. कवीला अपेक्षा काय, व्हॉट डज पोएट एक्सपेक्ट फ्रॉम अस, दॅट वी शुड टॉक टू द पीपल whom we do not know. अशा लोकांशी पण आपल्याला बोलता आलं पाहिजे की ज्यांना आपण ओळखत नाही. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, पॅशन म्हणजे एखादा छंद, एखादी आवड आपल्याला जाणवली पाहिजे. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, आणि त्याच्याबरोबरचे टर्ब्युलंट इमोशन्स, आणि एखादी आवड, एखादा छंद याच्यामधून येणारे टर्ब्युलंट, अनस्टेडी, आपल्याला अस्थिर करणारे, आपल्याला हलवून सोडणारे अशा ज्या इमोशन्स असतील, एखादा छंद आहे जो जोपासण्यासाठी आपल्याला अशा इमोशन्स येतात, त्या इमोशन्स अनुभवता आले पाहिजे, ते भावना आवेग ओळखता आले पाहिजे. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, की त्या इमोशन्स काय करतात, आपल्या डोळ्यांमध्ये चमक आणतात. ग्लिसन, ग्लिसन म्हणजे शाईन, चमकणे. त्यांच्यामुळे, त्या भावनांमुळे, त्या छंदामुळे आपल्या डोळे चमकू शकतात. अँड युअर हार्ट बीट फास्ट, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर दिसली, मला ही हवी आहे, आपला हार्ट बीट फास्ट, आपलं हृदय धडधडलं पाहिजे. आणि जर असं घडत नसेल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू मरणाकडे चालले. म्हणजेच काय, की यू शुड फील द पॅशन, यू शुड फील द इमोशन्स, अँड यू शुड बिकम रेस्टलेस टू अचीव दोज थिंग्स. त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला अस्थिर, अस्वस्थपणा जाणवला पाहिजे. लास्ट असं बघा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job, की जर